नमस्कार मित्रांनो, माझं नाव मारुती धनंजरे आणि धनंजरे गावरान पोल्ट्री फार्मिंग या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहे, हे जे माझ्या मागे दिसतंय तुम्हाला इन्क्युबेटर मी घरी बनवलेलं आहे. तर हे इन्क्युबेटर कशा प्रकारे बनवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, इन्क्युबेटर बनवण्यासाठी आपल्याला एक अशा प्रकारचा थर्माकोलचा बॉक्स लागणार आहे. तो तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा मोठा बॉक्स आपल्याला लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे सेंटरला लावण्यासाठी एक काचेचा तुकडा लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे काचेचा तुकडा आपल्याला लागणार. तो बरोबर इथे सेंटरला लावायचा, कारण की आपल्याला आतमधलं पूर्णपणे दिसलं पाहिजे. त्यानंतर चौकोन पेनाने खुणा मारून घ्यायच्या मित्रांनो, आणि आपल्याला तेवढं कापून घ्यायचं आहे. थोडं आतमधून कापून घ्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण ते कापलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे तिथे काच बसायला पाहिजे. तर हा काच आपल्याला आतल्या साईडला फिट करायचा आहे मित्रांनो. व्यवस्थितपणे काच बसला पाहिजे मित्रांनो आतून पण. चला तर मग काच बसवण्याची प्रोसेस चालू करू. तर बघा मित्रांनो, आपल्याला एक फेविकॉलची कुप्पी घ्यायची आणि अशी चौकडून त्याला लावून द्यायची मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्यावरून हलका हात फिरून घ्यायचा. त्यानंतर एक फेविक्विक घ्यायचं आणि फेविक्विक पण त्याच्यावर टाकायचं, जेणेकरून ते व्यवस्थितपणे फिट होऊन जाईल मित्रांनो. थोडं फेविक्विक मित्रांनो आपल्याला बॉक्समध्ये आतल्या साईडला पण लावून घ्यायचंय. अशा प्रकारे मित्रांनो फेविक्विक आतून लावून द्यायचे. तर मित्रांनो, काच घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपल्याला चिपकवायचा आहे मित्रांनो. व्यवस्थितपणे ठेवायचा आणि थोडं त्याला दाबून घ्यायचं मित्रांनो, जेणेकरून तो फिट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला एक लाकडाची पाटी लागणार आणि 2 12 व्होल्टचे फॅन लागणार मित्रांनो. एक फॅन इथे लावायचा मित्रांनो आणि दुसरा लगेच त्याच्या वरती लावायचा. असे व्यवस्थितपणे 2 फॅन लावायचे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला 2 होल्डर लागणार आहेत. एक तिथे लावायचं आणि दुसरं या साईडला लावायचं आहे. हे सगळं आपल्याला स्क्रूनी फिट करून घ्यायचं मित्रांनो. हे 4 स्क्रू फॅनला लावायचे आणि हे 2 स्क्रू आपल्याला होल्डर टाईट करायसाठी. मित्रांनो, चला फिट करूया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण फिट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही फॅन व्यवस्थितपणे फिट झालेले आहेत. त्यानंतर हे फॅन मित्रांनो पाटीला चिपकून नाही फिट करायचे. 2 बोटं जागा सोडायची मित्रांनो, जेणेकरून त्याच्यामधून हवा पास होईल. तर चला मित्रांनो, आपण याची फिटिंग करून घेऊया. बॉक्सच्या वरच्या झाकणामध्ये त्याची फिटिंग करायची मित्रांनो. तर ही लाकडी पाटी व्यवस्थितपणे झाकणाच्या सेंटरला फिटिंग करायची मित्रांनो. बघा अशा प्रकारे फिट झाली पाहिजे. त्यानंतर आपल्याला झाकणाच्या वरून व्यवस्थित खुणा मारून घ्यायच्या, म्हणजे स्क्रू मारायला तुम्हाला अडचण येणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो खुणा मारून घ्यायच्या. त्यानंतर एक स्क्रू घेऊन जिथे आपण खुणा मारल्या त्याच्या थोडं आतमध्ये एक छिद्र पाडून घ्यायचं मित्रांनो, ज्याच्यामधून आपल्याला स्क्रू मारायचे आहेत. थोडं 2 बोटं आतमध्ये छिद्र पाडून घ्यायचं. चारी पण बाजूला छिद्र पाडून घ्यायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला 4 मोठे मोठे स्क्रू घेऊन त्याची फिटिंग करून टाकायची. अशा प्रकारे मित्रांनो फिटिंग झालेली आहे. तर बघा, आपण 4 स्क्रू घेतलेले मोठे मोठे, व्यवस्थितपणे फिटिंग केलेली मित्रांनो. त्यानंतर आपल्याला याची वायरिंग करायची.
लाईटाची वायरिंग मित्रांनो एकमेकाला अटॅच करून घ्यायची आणि फॅनची पण अटॅच करून घ्यायची. बघा मित्रांनो अटॅच केलेली आहे. त्यानंतर साईडला एक होल पाडून घ्यायचा मित्रांनो. त्याच्यामधून आपल्याला वायरिंग बाहेर काढायची आहे. तर मित्रांनो आपल्याकडे W1209 चे एक टेम्परेचर कंट्रोलर आहे. ते आपल्याला व्यवस्थितपणे एका कॉर्नरला फिट करून घ्यायचे. ज्या ठिकाणी आपण होल मारलेला आहे त्याच ठिकाणी त्याला फिट करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर हे जे सेन्सर आहे त्याला या छिद्रामधून आत टाकून द्यायचे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण फॅनला आणि लाईटला वायर जोडून बाहेर काढून घेतले. व्यवस्थितपणे फिटिंग करायची मित्रांनो. त्यानंतर आपल्याला 12 व्होल्टचे 2 चार्जर लागणार मित्रांनो. बघा अशा प्रकारे 12 व्होल्टचे 2 चार्जर घ्यायचे. हे बघा आपण लाईटाचे आणि फॅनचे वायर बाहेर काढून घेतलेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला लाईटाला लावण्यासाठी अशा प्रकारची एक पिन लागणार. तुटलेली पिन घ्यायची. आपल्याला एक 12 व्होल्टचं चार्जर आपल्याला टेम्परेचर कंट्रोलमध्ये उजव्या साईडला जे 2 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये लावायचे. तिथे लिहिलेलं असते +12 व्होल्ट आणि ग्राउंड. ते व्यवस्थितपणे लावून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर एक 12 व्होल्टचे चार्जर हे आपण फॅनचे वायर बाहेर काढलेले आहेत त्याला जोडायचे. व्यवस्थितपणे जोडून त्याला टेप मारून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर पिन घ्यायची आणि जे आपण लाईटाचे वायर्स बाहेर काढलेले आहेत त्याच्यामधला एक वायर जोडून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि 2 पॉईंट जे एक पॉईंट आतून आलेला आहे एक पिनीचा पॉईंट आहे ते कंट्रोलरच्या 2 जाग्यावरती लावून द्यायचे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आपण फिटिंग केलेली आहे. तर चला टेस्टिंग करून बघूया हे वर्क करते का नाही. बघा मित्रांनो आपण बोर्ड घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण टेस्टिंग करून घेऊ. तर बघा मित्रांनो ऑन झालेला आहे. बघा मित्रांनो लाईट पण लागलेला आहे. टेम्परेचर थोडं कमी आहे. थोडं वाढल्यानंतर 37.7 वर गेल्यानंतर लाईट ऑटोमॅटिक ऑफ होऊन जाईल मित्रांनो. टेम्परेचर कंट्रोलरची सेटिंग बघण्यासाठी चॅनलवर जाऊन शॉर्ट व्हिडिओ बघा मित्रांनो मी टाकलेला आहे. तर बघा मित्रांनो 37.7 च्या नंतर लाईट बंद झालेला आहे. त्यानंतर 37.2 वर गेल्यानंतर लाईट पुन्हा ऑन होईल. बघा मित्रांनो लाईट ऑन झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरी इन्क्युबेटर बनवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.